नमस्कार मित्रांनो, आपली गाडी भरायला लावली आणि आपण आलो आप्पाच्या ढाब्यावर राईस प्लेट खायला. राईस प्लेट खाऊन गाडीत जाऊन झोपलो आणि पहाटे 3 वाजता आपण उठून निघालो. आज आपली गाडी भरली होती रात्री 10 वाजता. खूप मोठी चुकी केली आपण कंपनीत झोपून. ही चुकी काय केली हे तुम्हाला मी पुढे सांगतो. तर आपण तलवडे चौकामध्ये आलो तर मस्तपैकी पोहे दिसले म्हणून पोह्याचा नाश्ता केला आणि शिरवळला जाऊन 6 वाजता झोपलो आणि परत 8 वाजता उठलो आणि सकाळ सकाळ हा नजारा पाहिला. पण नजारा काय खूप आनंदाचा नव्हता, कारण पुढं आपल्याला लागलं होतं ट्रॉफिक आणि ट्रॉफिक लागण्याचं कारण एकच होतं की आपण रात्री कंपनीत झोपलो होतो 10 वाजता आणि पहाटे 3ला उठलो आणि पुढे येऊन परत एकदा 5ला झोपलो आणि 8ला उठलो. त्याच्यामुळं लोक मला म्हणतात, तू काय ड्रायव्हर व्हायच्या कामाचा नाही आहे, सारखा झोपत असतो. आणि झोपल्याच्या नंतर काय झालं की हे आपल्याला लागलं ट्रॉफिक. ट्रॉफिक लागण्याचं एकच कारण होत्या नाताळाच्या सुट्ट्या आणि आपल्या काही लक्षात नव्हतं. आता काय जे होईल ते होईल ह्याचा विचार केला. सागर ढाब्यावरती मस्तपैकी पोट भरून नाश्ता केला आणि निघालो बेंगलोरच्या दिशेने. आता पुढे आपल्याला सातारा, कराड, कोल्हापूर अशा प्रत्येक ठिकाणी ट्रॉफिक लागणार होतं. आणि हे बघा, पूर्णपणे सातारा जाम झालं होतं. सातारा कसं तरी पास केलं का लगेच कराडमध्ये जाम लागलं. कराडमध्ये बी फुल टू जाम होतं. त्याला बी कसं तरी पास केलं आणि जसा मोकळा रोड लागला का एकदम बिंगरिंगी पोचलो आपण किनी टोल नाक्यावर. किनी टोल नाक्यावर पहिलं तर पाणी प्यायला घेतलं. म्हणलं बघू आता पुढचं पुढं काय करायचं. मग पुढे आपण महाराष्ट्राला केला बाय बाय आणि कर्नाटकमध्ये केली एंट्री. दुपारच्या 2 वाजल्या होत्या आणि रोजच मी हे हॉटेल पाहत होतो, घरगुती जेवणाचं हॉटेल. पण इथं गेल्याच्या नंतर समजलं की इथं संध्याकाळी जेवण मिळतं. मग थोडंसं पुढे गेलं का लगेच कोकणी ढाबा भेटला, कोकणीचा स्वाद. मग आता इथं जेवण करायचं. इथं सुद्धा घरगुती पद्धतीचं जेवण होतं. मस्तपैकी राईस प्लेट खाली आणि 4 वाजता पोचलो पंपावरती. तिथे 1 तास आराम केला. थोडंसं अर्धा 1 तास झोपलो आणि उठून आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर झब्याचा आपला नंबर आला जेवणाचा. झब्याला लावलं पेट्रोल पंपाच्या दिशेने आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200 लिटर आपल्याला डिझेल मिळालं होतं. ते त्या झब्याच्या टाकीमध्ये आपण टाकून दिलं. झब्याचंही पोट भरलेलं होतं आणि माझंही पोट भरलेलं होतं. साहेबाने आपल्याला 3200 रुपये ॲडव्हान्स दिला होता बरं का पंपावरती. ह्यो ॲडव्हान्स भेटलाय झब्याला आणि मला. ह्या ॲडव्हान्समधलं झब्या काय खाणार आणि मी काय खाणार आणि उरलेलं घरी देणार. आणि याच्यामध्ये आता जे शिल्लक राहील ते आपण घरी देतो संसारामध्ये. झब्याला आणि मला काय खर्चाला मिळेल ते मिळेल. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि दिवस लागला होता मावळायला. म्हणजे सकाळचाही नजारा एक नंबर आणि संध्याकाळचाही नजारा एक नंबर. जेवण बिवून तर आपलं टाईट झालेलं होतं, कारण की घरगुती पद्धतीचं जेवण केलं होतं. पण काय कुठंच न थांबता डायरेक्ट आपण पोचलो बनकापूरला रात्री 11 वाजता. इथं पोटभर जेवण केलं आणि आपल्या शरीराने सोडली साथ, कारण की आपला मुक्काम इथंच होता.